शिवसेनेचे खासदार संजय राऊत बोलतायत, थेट जाऊयात। तो जल्लोष महाराष्ट्रात नेहमी होतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोणत्याही महत्त्वाच्या दिवशी। शिवप्रताप दिनाचं महत्त्व समजून घ्या। जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर आपण राज्यपालांचा धिक्कार केला असता किंवा राज्यपालांना परत पाठवण्याची मागणी केली असती तर आजच्या शिवप्रताप दिनाचं महत्त्व हे अधिक वाढलं असतं। महाराष्ट्राचा आणि शिवरायांचा अपमान करणारे राज्यपाल आजही राजभवनात आहे आणि सरकार तोंड शिवून बसलेलं आहे। मुख्यमंत्री तिकडे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते त्याने शिवरायांचा अपमान करून ते त्यांच्या जागेवरती बसल्यात, तुम्ही त्यांचं समर्थन करताय। अशा मुख्यमंत्र्यांना गडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याचा अधिकार आहे का, असा विचार या राज्याची जनता करते। उदयनराजे भोसले यांचे अश्रू आम्ही पाहिले, ते छत्रपतींचे वंशज आहेत। उदयनराजांचे जे अश्रू आहेत ते महाराष्ट्राचे अश्रू आहेत। प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये ही भावना आहे की शिवरायांचा अपमान हा सहन करण्यापेक्षा मरण का नाही, ही त्यांनी महाराष्ट्राची भावना व्यक्त केली। पण मुख्यमंत्री आणि त्यांचं सरकार हे एका हदवतेने अपमान पाहते आणि परत शिवप्रताप दिन साजरा करत आहे, हे ढोंग आहे। देखिए, प्रतापगढ़ फोर्ट में मुख्यमंत्री गए हैं छत्रपति शिवाजी महाराज को अभिवादन करने के लिए, उनको अधिकार नहीं है। महाराष्ट्र के राज्यपाल महोदय ने छत्रपति शिवाजी महाराज का जो अपमान किया है उस बारे में बात तक नहीं की। हम पूरी मांग कर रहे हैं महाराष्ट्र की, राज्यपाल को वापस दे दो। ये मांग मुख्यमंत्री ने करनी चाहिए कि छत्रपति शिवाजी महाराज के अपमान के बाद भाजपा के राष्ट्रीय प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी ने अपमान किया शिवाजी महाराज का, तब भी मुख्यमंत्री चुप बैठे हैं। क्यों? एक हलबलता है, एक विफलता है सरकार बचाने की, और आप प्रतापगढ़ जाकर शिवाजी महाराज को अभिवादन करने का ढोंग कर रहे हो। जनता सब देख रही है। मोहन भागवत ने कहा है इंडिया में रहने वाले सभी लोग, मोहन भागवत ने कहा है इंडिया बेळगावचं समन्स आहे 1 तारखेचं। आम्ही आता या क्षणी वकील पाठवलेला आहे, त्यानंतर जी पुढली तारीख असेल त्या तारखेला आम्ही हजर आहे। कर्नाटकच्या सीमावादावरती आज सुप्रीम कोर्टात देखील सुनावणी झाली तर होईल, आम्ही सगळेच वाट पाहतोय। कर्नाटकचे मुख्यमंत्री दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत, आमचे मुख्यमंत्री कुठे आहेत त्या विषयावर? कल आप कर्नाटक जाना है? कल नाही जाऊन सर, आदित्य ठाकरे यांनी हे केलं तर राज्यपालांनी महाराष्ट्राचा अपमान केलाय, त्यामुळे राज्यपालांची हकालपट्टी गरजेचं आहे असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। तसंच इतरही विविध विषयांवर त्यांनी भाष्य केलेलं आहे। उदयनराजेंचे अश्रू हे महाराष्ट्राचे अश्रू असल्याचं देखील संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। आणि आता पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान।